Good morning, students. This is Akshay again, your physics teacher. Let's talk about the new concept, pitot tube. लास्ट लेक्चर मध्ये आपण बर्नौलीज इक्वेशन बद्दल बघितलं होतं आणि त्याच्याबद्दलच्या आता पुढे आपण ऍप्लिकेशन्स आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. जे जनरल लाईफ ऍप्लिकेशन्स होत्या त्या आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केल्या. आता जे आपण डिस्कस करणार ते मॅथमॅटिकल इक्वेशन्स असतील आणि ज्या आपण यूज करतो बऱ्यापैकी. तर पिटॉट ट्यूब ही जी कन्सेप्ट आहे ही अगोदर एरोप्लेनचं स्पीड फाइंड आउट करण्यासाठी यूज केली जायची. ओके. नियरली दॅट इज रिलेटेड टू गॅस. ओके. गॅस समजा एखाद्या पाईप मधून, जसं जी पाईप, त्या पाईप मधून जर समजा गॅस फ्लो करतोय. ओके. तर गॅस फ्लो करताना त्याची स्पीड किती असेल ते आपण फाइंड आउट करायचं. त्याला ती फाइंड आउट करण्यासाठी जे ॲपॅरेटस आहे त्याला काय म्हणतो आपण, पिटॉट ट्यूब. ओके. पिटॉट ट्यूब वर्क कशी करते लक्ष द्या. तुम्ही काय करता, एक ट्यूब अशी आत प्लेस करता आणि मॅनोमीटरला, ह्याला आपण काय म्हणतो, मॅनोमीटर. ओके. तर मॅनोमीटरला काय करता, अटॅच करता तुम्ही. आता समजा मी इथला एक पॉइंट घेतला, हा 1, आणि हा सेकंड पॉइंट घेतला. ओके. हा 1 म्हणजे कुठला, ट्यूबच्या आतमधला पॉइंट. ओके. तर ट्यूबच्या आतमध्ये किंवा समजा इथं जरी तुम्ही विचार केला तर इथं हे जे समजा गॅस आहे हा जाऊन इथं थांबणार आहे. ओके. स्टॅग्नंट होणार आहे, 0. म्हणजे ह्या पॉइंटची 1 ची जी व्हेलॉसिटी आहे ती किती होणार, 0 होणार. आय एम टॉकिंग अबाउट दिस पॉइंट. ओके. मग इथलं प्रेशर, आता ही व्हेलॉसिटी 0 झाल्यामुळे इथलं प्रेशर काय होतं, वाढतं. ओके. आणि त्यामुळे तुम्ही इथले प्रेशर ह्या हाईट वरून, ह्या एच वरून फाइंड आउट करू शकता. ते कसं करायचं बघतो आपण. मग इथलं स्पीड 0 आहे आणि इथलं स्पीड किती आहे, ह्याला V0 म्हणू आपण. V0 हे आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे 0 पासून V0 हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे युझिंग दिस मॅनोमीटर. म्हणजे तुम्ही काय करताय, पिटॉट ट्यूब इज नथिंग बट इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कंझर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. इथली जी सगळी कायनेटिक एनर्जी होती या गॅसची, ती सगळी तुम्ही कशात कन्वर्ट केली, प्रेशर एनर्जीमध्ये. ओके. त्यामुळे तर इथं हाईट डिफरन्स आला. हे जर नसतं, इथली स्पीड आणि इथली स्पीड सेम असते तर या दोघांची हाईट सेम असते. इथलं स्पीड तुम्ही 0 बनवलं त्यामुळे इथलं प्रेशर वाढलं. आता हे खाली गेले म्हणजे हे इन्व्हर्टेड मॅनोमीटर बद्दल बोलतोय मी. हे खाली गेले म्हणजे दाबलंय, म्हणजे इथलं प्रेशर जे आहे P1चं, इट इज ग्रेटर दॅन P2. बरं का, समजून घ्या. दॅट इज गिव्हन ॲज ρgh. हाईट डिफरन्स किती आहे आणि हे मर्क्युरीची जी लेवल आहे ρm ते देतोय आपण इथं. कळतं. तुम्हाला मला नेमकं सांगायचं काय की पिटॉट ट्यूब मध्ये आपण व्हेलॉसिटी 0 बनवतो, प्रेशर वाढवतो आणि ते कम्पेअर करतो दुसऱ्या सेक्शनशी. त्यानुसार आपण ही व्हेलॉसिटी फाइंड आउट करतो. दॅट्स ऑल. मग सॉल्व्ह करायची पद्धत काय, तर वी नो दॅट की P1 प्लस हाफ ρv1² प्लस ρgh1 इज इक्वल टू P2 प्लस हाफ ρv2² प्लस ρgh2. हे आपल्याला माहिती आहे. ओके. आता इथलं प्रेशर जे आहे P1 त्याला मी तसंच लिहितो. ओके. आणि हे P2 त्यातून वजा करतो इथल्या पॉईंटचं, कारण हा प्रेशर डिफरन्स आपण कशावरून फाइंड आउट करू शकतो, मॅनोमीटर वरून फाइंड आउट करू शकतो. दॅट इज इक्वल टू ρgh. आणि इथलं ρ जे आहे ते मॅनोमीटर मधलं, बरं का, मर्क्युरी. समजा दिस इज मर्क्युरी, तर इथं काय येणार, मर्क्युरी. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके. नाव इफ आय टॉक अबाउट दिस ρgh अँड ρgh2, समजा मी इथंपर्यंत तुमची व्हेलॉसिटी 0 झालेली असणार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही हाईट काय आहेत, सेम आहे. त्यामुळे ह्या दोघांना तुम्ही काय करा, जवळपास 0 माना, कारण एवढं मीटर्स मध्ये यांचा डिफरन्स नाही आहे. ही सुद्धा किती असणार, 0. त्यामुळे ह्यांची जी ही 0 म्हणजे काय, ह्यांची सबट्रॅक्शन 0 होणार. हे 0 हे 0 नाही, ह्यांची सबट्रॅक्शन किती होणार, 0. मग राहिलं काय, सो P1 minus P2 is equal to half ρv2² minus v1². करेक्ट का. आता P1 minus P2 काय आहे, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इंटू G इंटू H, जे मॅनोमीटर मधलं ट्यूबची प्रेशर डिफरन्स. आपण काय इथे जाऊन प्रेशर मोजू शकत नाही, त्यामुळे आपण हाईट यूज करणार आहे. तुम्हाला जस्ट हाईट रीड केली की तुम्हाला काय मिळणार, प्रेशर डिफरन्स काढता येईल. मॅनोमीटर मध्ये जेव्हा आपण हाईट मेजर करता, बघता बाबा 10 सेंटीमीटर आहे,
त्यानुसार तुम्ही काय करू शकता, प्रेशर डिफरन्स काढू शकता हे कॅल्क्युलेट करून. इज इक्वल टू हाफ इंटू हे रो म्हणजे कुठला, फ्लुइडचा जो काय असेल तो. ओके, आणि फ्लुइड दॅट टू कुठला, आय एम टॉकिंग अबाउट गॅस. आता हे V2 म्हणजे काय, आपलं ऍक्च्युअली स्पीड जे आहे ना ते फ्लो करते फ्लुइड, मायनस V1 इथलं प्रेशर वाढवून तुम्ही V1 काय केलं, 0 बनवलाय. ओके, सो काय येणार याचं, सो V0 स्क्वेअर इज इक्वल टू 2 rho hg into gh upon rho of gas. ओके, किंवा V काय ना अंडर रूट दिस. म्हणजे तुम्हाला जर समजा मर्क्युरीची डेन्सिटी माहिती आहे, मर्क्युरीची कॉलम हाईट तुम्हाला माहीत झाली एक्सपेरिमेंट करताना, आणि रो गॅस माहिती आहे, तर तुम्ही काय करू शकता, ह्या फक्त ह्या एच ला मेजर करायचं तुम्हाला. So here we can say velocity is dependent only on root h. कळतंय, म्हणजे h जसा वाढत जाईल त्याप्रमाणे v वाढत जाणार त्याच्या स्क्वेअर रूट प्रमाणे. कळतंय, हे तुम्हाला फक्त इथं काय मेजर करायचं आहे, h मेजर केला तुम्ही, h मेजर केला की तुम्हाला ही वेलॉसिटी मिळून जाते, बिकॉज अदर थिंग्स आर कॉन्स्टंट. कळतंय, एक्सपेरिमेंट करताना हे लक्षात ठेवा. पिटॉट ट्यूब मध्ये काय केलं आपण, वेलॉसिटीला एका बाजूच्या वेलॉसिटीला 0 बनवलं आणि त्याचं प्रेशर वाढवलं. ओके, कारण आपण बघितलं वेलॉसिटी वर्सेस प्रेशर कसं ऍक्ट करतं. पिटॉट ट्यूब जी आहे ती थोडी सिंपल आहे, म्हणजे सिंपल म्हणजे काय, तुम्हाला फक्त फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवायचा. मोस्ट इम्पॉर्टंट जे तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा बघाल, व्हेंच्युरी ट्यूब किंवा याला व्हेंच्युरी मीटर सुद्धा म्हणतात. ओके, ह्याच्यावर भरपूर टॉईज तयार झालेले आहेत, भरपूर, म्हणजे व्हेंच्युरी इफेक्ट म्हणतो आपण याला. ह्याचं सिंपल काय आहे की तुम्ही जर वेलॉसिटी वाढवली किंवा वाढवायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, प्रेशर रिड्यूस करायला पाहिजे. हे एवढंच वर्किंग आहे व्हेंच्युरी ट्यूबचं, सगळ्यात पॉप्युलर, म्हणजे खूप सिंपल आहे. ओके, इथं जर तुम्ही बघितलं, मी 2 सेक्शन घेतो. दिस सेक्शन, हा जो सेक्शन दिसतोय मला ह्याला म्हणतो 1, आणि हा जो सेक्शन दिसतोय ह्याला काय म्हणतो 2. ही डायग्राम कसली आहे मी तुम्हाला नंतर सांगेन, डोंट वरी, आतापुरतं हे बघून घ्या. ही पण व्हेंच्युरी मीटरच आहे. आता इथं काय असतं, हा जो एरिया आहे त्याला मी A1 म्हणतो, आणि हा जो कॉन्ट्रिक्शन आहे म्हणजे याला दाबलं गेलं, या ट्यूबला काय केलंय आपण, लहान बनवलंय, आणि त्याचा एरिया जो आहे तो A2 आहे. का केलं असेल असं, किंवा जेव्हा तुम्ही एरिया कमी करता त्यावेळी इथली वेलॉसिटी काय होते, वाढते. इथली वेलॉसिटी वाढली की इथलं प्रेशर काय होतं, कमी होतं. त्यामुळे इथली जी ट्यूबची जी हाईट दिसते तुम्हाला अगोदरपेक्षाही खूप कमी आली आहे. कितीनं कमी आली आहे, सॉरी, कितीनं कमी आली आहे, h न कमी आली. येते लक्षात, समजते, लॉजिक समजून घ्या. तुम्ही काय केला, एरिया कमी केला. ओके, एरिया कमी केल्यावर वेलॉसिटी वाढली, वेलॉसिटी वाढल्यावर प्रेशर काय आलं, कमी झालं. हे लक्षात ठेवायचं नेहमी. कळतं, मग हे करतात कसं, सिम्पली हा डॉमिनो इफेक्ट आहे. काय केलं तुम्ही, एरिया कमी केला, एवढंच तुमच्या हातात आहे. फक्त एरिया कमी केला की बाकीचं होत जातं. आणि तुम्हाला जर आता व्हेंच्युरी ट्यूब सुद्धा कशासाठी यूज करतो, फ्लो व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी किंवा फ्लो रेट मेजर करण्यासाठी. फ्लो रेट कसा मेजर करतात बघू आपण. म्हणजे इथलं स्पीड मेजर करायचं. फ्लो स्पीड कुठलं आहे तुमचं, V1 इज दी फ्लो स्पीड. त्याला मेजर करण्यासाठी तुम्ही एरिया कमी करून त्याचं स्पीड किती बनवलं, V2 बनवलं. ओके, पण V2 हे फ्लो स्पीड नाही. तुमचं मेन जी पाईपला तुम्ही व्हेंच्युरी जोडणार आहे तो काय मेजर करणार आहे, V1 मेजर करणार आहे. येते लक्षात. मग आपण काय करायचं, ही पूर्ण पाईप होरिझॉन्टल आहे त्यामुळे H1 इज इक्वल टू H2. ओके, हे झालं. त्यामुळे डायरेक्टली आपण काय करू, बर्नॉलीज प्रिन्सिपल लिहून घेऊ, बर्नॉलीज इक्वेशन लिहून घेऊ. काय असणार आहे ती, P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर
इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. इथं मी GH वगैरे काय घेतलेलं नाही बिकॉज हाईट्स आर कॉन्स्टंट. रो GH1 रो GH2 सेम आहे त्यामुळे ते कट होऊन जातात. ओके, नाउ हिअर वी कॅन सी दिस प्रेशर. ओके, दिस प्रेशर अँड दिस प्रेशर P1 आणि P2 ह्यांच्यातला डिफरन्स जो आहे P1 मायनस P2 ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो किती येतोय बरं? रो GH येतोय बरोबर का? ह्यातलं जे फ्लुइड आहे तेच आपण वापरले इथं रो GH. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. ऑल्सो किंवा आपल्याला जर V1 आणि V2 चं बाय कंटिन्युटी इक्वेशन जर वापरली तर आपल्याला हे पण माहिती आहे की A1 V1 इज इक्वल टू A2 V2 आहे. करेक्ट. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? V1 फाइंड करायचं. त्यामुळे V2 इन टर्म्स ऑफ V1 लिहितो मी. काय येईल V2 इन टर्म्स ऑफ V1 इन ब्रॅकेट A1 बाय A2. दिस इज इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन लिहायचे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये पुट करायचे. सो P1 मायनस P2 काय येणार? रो GH. आणि इकडे जर गेला तुम्ही तर हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअरला काय लिहू शकतो मी? सॉरी, आपल्याला V1 काढायचं नाही का? सो हाफ रो V2 ला काय लिहू शकतो मी? V1 स्क्वेअर A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर, त्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट देतो, मायनस V1 स्क्वेअर. इजंट इट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ओके, तर हे रो कॉमन आहे. इथं कॉमन काय आहे? बिकॉज वी आर युजिंग द सेम फ्लुइड टू मेजर द प्रेशर डिफरन्स. हे लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. इथं तसं करत नाही ह्या ऍप्लिकेशनमध्ये. हेही सुद्धा व्हेंचुरीमीटरच आहे. इथं जी ही हाईट डिफरन्स येतोय हा कुणाचा हाईट डिफरन्स येतोय? वॉटरचा येत नाही, हा मर्क्युरीचा येतोय. त्यामुळे इथेही कट होत नाही. याचं कसं लिहायचं सोडवायचं सांगतो मी तुम्हाला. ट्रिक आहे याला सिम्पली. ओके, पण इथं बघा आपण सिंपल व्हेंचुरीमीटर बघतो, तिथं रो कॅन्सल होतो बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट द सेम फ्लुइड. कारण वॉटरच यूज केले आपण प्रेशर डिफरन्स मेजर करण्यासाठी. त्याच ट्यूबला तिथं अटॅच केले आपण. ओके, सो ही जी V1 येते इथून, ही V1 तुम्ही कॉमन काढा. काय ना मग तुम्ही V1 स्क्वेअर इन ब्रॅकेट हे काय ना A1 स्क्वेअर बाय A2 स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू GH और 2GH. हे हाफ इकडे घेऊन गेलो आहे. सो V1 शुड बी 2GH अपॉन A1 स्क्वेअर बाय A2 स्क्वेअर डिवायडेड बाय मायनस 1. This is the final expression to find out the flow velocity. इथं जर तुम्ही बघितला तर फ्लो वेलोसिटी इज डिपेंडंट ऑन रूट H. कळतंय? तुम्हाला इथं सुद्धा A1 तर मला माहित असतो या ट्यूबचं, तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करताय. A2 सुद्धा तुम्हाला माहिती आहे. 2G1 ही सगळे कॉन्स्टंट आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त काय मेजर करायचं आहे? व्हेंचुरी एक्सपेरिमेंट करताना H मेजर करायचं. इफ यू आर एबल टू मेजर दिस H, म्हणजे H समजा 10 मीटर आला, सॉरी 10 मीटर नाही 10 सेंटीमीटर आला, तर तुम्हाला H 10 सेंटीमीटर व्हेलॉसिटी जर मीटर्स पर सेकंड मध्ये पाहिजे असेल तर हे सगळे SI मध्ये पाहिजे. सो यू जस्ट नीड टू पुट 0.1 मीटर दर आणि त्याच्यानुसार तुम्हाला व्हेलॉसिटी मिळून जाईल. ओके, हे एक्सप्रेशन आहे, फक्त हे लक्षात ठेवा. फॉर दिस केस आय एम टॉकिंग अबाउट, बिकॉज इथं रो कॅन्सल झाले. समजलं? त्यामुळे ही जी एक्सप्रेशन आहे एकदा लिहून घ्या तुम्ही कुठेतरी. ओके, आता जे व्हेंचुरीमीटरचे आपण एक्झाम्पल बघितलं त्याला तुम्ही दोन प्रकारे सोडवू शकता. एक तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. काय फॉर्म्युला? 2GH अंडर रूट A1 स्क्वेअर बाय A2 स्क्वेअर मायनस 1. ओके, तर ह्याच्यानुसार तुम्ही सोडवू शकता. नाहीतर आपली जनरल बर्नौली इक्वेशन तुम्ही यूज करू शकता. बघा तुमच्यासाठी काय सिंपल आहे. हे कधी ज्यावेळी टॉकिंग अबाउट वॉटर लेवल्स. ओके, मर्क्युरी वगैरे कुठेही नाही. मर्क्युरी असल्यावर कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला शिकवतो. आता बरोबर बघून घ्या की एक्झाम्पल काय आहे. इन अ व्हेंचुरीमीटर ऑफ डायमीटर ऑफ पाईप इज 4 सेंटीमीटर. म्हणजे मेन जी डायमीटर यांनी सांगितली, आपली जी मेन तुम्ही जी पाईप व्हेंचुरीमीटर जिथं अटॅच करता तुम्ही,
ओके, इथल्या पाईपचा डायमीटर जो आहे तो किती दिलाय 4 सेंटीमीटर दिला. आणि कॉन्स्ट्रिक्शन हे जे इथलं तुम्ही कमी केलंय, कशासाठी कमी केलंय, हे वॉटर लेवल मेजर करण्यासाठी किंवा ह्यांच्यातल्या प्रेशर डिफरन्स मेजर करण्यासाठी. ह्याचं किती आहे 3 सेंटीमीटर. ओके, the water flows, the heights of water level in pressure tubes are 15 centimeter 20 centimeter. Obviously इथली जी असणार आहे ती 20 सेंटीमीटर असणार आहे आणि इथली जी असणार आहे 15 सेंटीमीटर. कारण इथलं एरिया कमी झाला, व्हेलॉसिटी वाढली म्हणजे प्रेशर कमी होणार, त्यामुळे लेवल सुद्धा काय होणार, कमी होणार. ओके, फाइंड द डिस्चार्ज रेट ऑफ पाईप. आता ही डिस्चार्ज रेट वगैरे काय असतो बघू आपण. तुम्हाला काय काढायचं आहे, व्हेलॉसिटी काढायची, त्यानंतर आपण बघू डिस्चार्ज रेट वगैरे काय असतो. ओके, आता ह्याला सोडवलं तुम्ही कसं सोडवणार, तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकता. मला वाटतं तुमच्यासाठी हे सिंपल असेल, त्यामुळे आपण त्यानं सोडवू. व्हेलॉसिटी इज गिवन ॲज 2 into g10 घेऊ. h हाईट डिफरन्स किती आहे यांच्यात, 5 सेंटीमीटरचा. सो 5 into 10⁻², बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट ऑल दी SI युनिट्स. आता इथं डायमीटर दिलेत, एरिया दिलेला नाही, त्यामुळे इथं a1/a2² -1 हे कसं घेणार तुम्ही, लक्ष द्या. a1 किती असणार, आता डायमीटर दिल्यामुळे तुम्ही असं लिहू शकता π/4 d1². रेडियस असतं तर πr² असतं, πr1². ओके, आणि a2 किती असतं π/4 d2². a1/a2 ला तुम्ही π/4 वगैरे कट करू शकता. सो आय कॅन राईट d1² आणि युनिट सुद्धा काय रेशो असल्यामुळं कन्वर्ट करायची काही गरज नाही. ओके, सो a1/a2 जो असणार आहे इथं, तो d1 किती दिलाय यांनी, 4 सेंटीमीटर दिलाय, तसंच ठेवा. आणि d2 किती दिलाय, 3 सेंटीमीटर, आणि यांचा स्क्वेअर म्हणजे किती येणार, 16/9. ओके, हे फक्त आपल्याला a1/a2च्या स्क्वेअर मध्ये पुट करायचं आहे. सिम्पली इथलं इथं असं कॅल्क्युलेशन करून घेऊ. सो दिस विल बी 16 divided by 9 - 1. त्याला सॉल्व्ह करा. पुढं कसं करताय बघू याला सॉल्व्ह. सॉरी, a1/a2 एवढा आलाय, त्यामुळे a1/a2चा स्क्वेअर असा येणार इथं, स्क्वेअर. ओके, पुढे जर याला तुम्ही सॉल्व्ह केला, चेक करा यार, v1 कम्स आउट टू बी, हे येतं का बघा, हे फक्त 5√7 मीटर्स/सेकंड. ओके, कॅल्क्युलेशन आत्ता करणं, कारण तुम्ही 11वीला असता, 10thला असता तर तुम्हाला सांगितलं असतं मी कसं करायचं, ही -2 ही ह्याच्यात तुम्हाला येते. ठीक आहे, आपल्याला व्हेलॉसिटी काढायची. आता ह्यांनी व्हेलॉसिटी विचारली नाही, आपल्याला काय विचारलंय, वी हॅव बीन आस्क्ड अबाउट द डिस्चार्ज रेट. तर डिस्चार्ज रेट म्हणजे काय असतो समजून घ्या. मास फ्लो रेटला आपण m डॉट लिहिलं होतं, तसा डिस्चार्ज रेट असतो, तो असतो व्हॉल्यूम फ्लो रेट. आणि व्हॉल्यूम फ्लो रेट कसा लिहितो आपण, a1 v1 और a2 v2 हा कॉन्स्टंट असतो. आपल्याला जर v1 माहिती आहे तर आपण a1 v1 वापरून व्हॉल्यूम फ्लो काढू शकतो. कसा काढणार, a1 किती आहे आपला π/4, d किती आहे म्हणजे पहिल्या पाईपचा किती आहे 4 सेंटीमीटर्स इंटू 10⁻² चा स्क्वेअर, म्हणजे एरिया भेटला आपल्याला इथं π/4 d² इंटू जी व्हेलॉसिटी आली ती लिहा 5√7. कळतंय का, याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, व्हॉल्यूम फ्लो रेट काढू शकता. ह्याचं सुद्धा आन्सर काय येतं मला तुम्ही व्हॉट्सअपला इंडिव्हिज्युअली मेसेज करून पाठवू शकता. लॉजिक समजून घ्या, तुम्ही याला व्हेलॉसिटी सोडवू शकता, किंवा मग तुम्ही आपली जनरल जी डेरिव्हेशनची जी प्रोसेस होती त्यांना सुद्धा सोडवू शकता. युअर विश. येते लक्षात. अजून एक एक्झाम्पल बघू बर्नॉलीज इक्वेशनवर. वॉटर फ्लोज थ्रू अ ट्यूब ॲज शोन इन द गिवन फिगर. आता फिगर इथं गेली मागच्या स्लाइडवर पडली आहे, जे आपण बघितली होती, आठवतं का, अशी एक होती. ओके, आणि फाइंड द डिफरन्स इन मर्क्युरी लेवल्स. हे अशा मर्क्युरी लेवल होते इथे, पुढे परत पाईप वाढली होती आपल्याला. वी आर टॉकिंग अबाउट जस्ट कॉन्ट्रॅक्शन अँड दिस मेन पाईप फ्लोचा डायमीटर. ओके,
तर समजा हा पॉइंट मी 1 घेतला आणि हा पॉइंट 2 घेतला इथला. ओके, तुम्ही पॉइंट घेऊ शकता असे तुम्हाला जसा हवा तसा. मग इथलं प्रेशर जे असणार आहे समजून घ्या, इथलं प्रेशर ही जास्त असणार आहे कारण इथली व्हेलॉसिटी कमी झाली, सॉरी इथली एरिया कमी झाला त्यामुळे व्हेलॉसिटी वाढली त्यामुळे प्रेशर कमी झाला त्यामुळे हे वर जाणार. जसं अप्परला कसं असतं हे म्हणजे जास्त ह्याच्यापेक्षा, तसं डाऊनवर्डला हे म्हणजे जास्त ह्याच्यापेक्षा, असं लक्षात ठेवायचंय. ओके, आणि काय दिलंय बघा क्वेश्चन, वॉटर फ्लोज थ्रू अ ट्यूब ॲज शोन इन द गिवन फिगर. ह्याच्यातून वॉटर फ्लो करते, ही मेन ट्यूब आहे आपली. ठीक आहे, फाइंड द डिफरन्स इन मर्क्युरी लेवल्स इफ द स्पीड ऑफ वॉटर ॲट पॉइंट्स ए इज 2 meters per second. होय, आणि पुढचा पॉईंट दिलाय का, आपण याला काय करू, इथलं स्पीड जे आहे ते 5 meters per second पकडू नये. एक मिनिट डायग्राम नसल्यामुळे मला सुद्धा कन्फ्युज होत आहे. पॉइंट ए म्हणजे हा जो पॉइंट ए आहे आणि हा जो पॉइंट बी आहे, पॉइंट ए चं किती दिलंय आणि 2 meters per second, म्हणजे ही आपली फ्लो वेलॉसिटी आहे आणि तो कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होणार, हे जास्त होणार 5 meters per second. ओके, तर आपल्याला इथली हाईट डिफरन्स विचारले त्यांनी, मर्क्युरी हाईट डिफरन्स किती असेल आणि काय असेल. ओके, आता याला सोडवण्याची करेक्ट मेथड समजून घ्या. ओके, मला माहित नाही हे बुक मधलं एक्झाम्पल आहे पण हे कसं हे केले बघायला पाहिजे. मी समजा काय घेतो, कॉन्स्टंट प्रेशरवाले हे पॉइंट पकडतो, हिअर प्रेशर इज कॉन्स्टंट. ह्या लिंबवर म्हणजे ह्या इथल्या पॉइंटवर मी आता पहिल्यांदा काय करतो, व्हेलॉसिटी माहिती आहे आपल्याला प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करायचा. इथल्या पहिल्या पॉइंटवर काय काय प्रेशर असणार आहे, प्रेशर ॲट ए असणार आहे, प्लस हे वॉटर इथं थोडं सरकलं असेल ना आतपर्यंत. ओके, आणि समजा इथे मी एंड करतो. ओके, ही हाईट दोघांची सेम आहे समजा तुम्ही, सो प्रेशर रो डब्ल्यू जी एच. ओके, ही जी हाईट दिली आपल्याला त्याला काय म्हणतो मी एच. नाउ ॲट लिंब 2 काय असणार आहे, प्रेशर ॲट बी प्लस रो एच जी इंटू जी एच. बरोबर का, हे दोन प्रेशर. तिथं समजा जर एअर वगैरे असती काय असती तर तुम्ही इथलं हे तुम्ही निग्लेक्ट केलं असतं आणि डायरेक्ट तुम्ही ह्याला तुम्ही इक्वल केलं असतं. म्हणजे वॉटरची स्वतःची काहीतरी डेन्सिटी आहे त्यामुळे त्याचं प्रेशर पण काहीतरी असणार आहे, ते मी ह्यात काय केलं ऍड केलं ह्या बाजूला. सो हिअर आय कॅन राईट पी ए मायनस पी बी इज इक्वल टू रो एच जी मायनस रो डब्ल्यू जी एच. दिस इज इक्वेशन नंबर 1. इथे लक्षात आपल्याला बर्नॉलीज इक्वेशन पाहिजे. आता हे तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युलाने सोडवू शकत नाही अशा केसला. मी तुम्हाला नंतर ह्याला सांगेन एक फॉर्म्युला चांगला शोधून, पण आत्तापुरतं लॉजिक लक्षात ठेवा काय होतंय नेमकं. ओके, हा थोडासा ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, त्याचं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट V1 V2 सुद्धा माहिती आहे आपल्याला. VA किती आहे 2 meters per second आणि VB किती आहे 5 meters per second. ओके, आपल्याला करायचं काय आता, बर्नॉलीज इक्वेशन फक्त ऍड करायचे. बर्नॉलीज इक्वेशन काय असते, आता हे सगळं होरिझॉन्टल आहे त्यामुळे GH1 GH2 काढून टाका. PA प्लस हाफ रो VA स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो VB स्क्वेअर. कळते, रो GH1 रो GH2 कट केलं तर वी आर टॉकिंग अबाउट दी होरिझॉन्टल पाईप हिअर. मग PA किती असणार किंवा PA मायनस PB किती आहे, रो HG मायनस रो डब्ल्यू इंटू GH इज इक्वल टू हाफ इंटू, आता इथं हे जे रो दिलंय हे व्हेलॉसिटी सोबत आहे म्हणजे वॉटरचं रो दिलंय, इंटू VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर. बरोबर ना. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, द हाईट. ही हाईट आपल्याला मर्क्युरी लेवलची जी हाईट आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, मग एच फक्त फाइंड आउट करायचं, बाकी सगळे व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत.
ओके, मग रो एच जी किती असतो 13,600 असतो बरोबर, मायनस रो डब्ल्यू किती असतो 1000, जी किती आहे 10 इंटू एच इज इक्वल टू हाफ इंटू रो डब्ल्यू किती आहे 1000 आणि व्हीबी स्क्वेअर, व्हीबी किती दिला यांनी 5 मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे 25 मायनस 4 बरोबर का. मग इथं जर बघितलं हे 1000 ह्याच्यातले हे निघून जाणार करेक्ट. सो हिअर आय कॅन राईट जर बघितलं 13.6 मायनस 1 दॅट इज 12.6 इंटू 10 इंटू एच इज इक्वल टू हाफ इंटू 21 बरोबर. सो दिस एच वुड बी काय करणार तुम्ही याला 21 भागिले 12.6 गुणिले 10 ओके. ह्याच्यावरून तुम्ही याची हाईट करणार किती येते सांगा भाऊ. जे आन्सर येणार आहे ते कशात येणार आहे मीटर्स मध्ये येणार आहे. त्याला सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी तुम्ही काय कराल इंटू 100 कराल ओके. 10 ला हे 10 निघून गेलं सो इट कम्स आउट टू बी 2010 अपॉन ह्या 12.6 ला तुम्ही काय पकडा 12.5 पकडा. 12.5 चं डबल काय असतं 25 ओके. सो इट इज नियरली इक्वल टू 200 जर पकडला मी नियरली अप्रॉक्सिमेट करतोय बरं का कारण आता मला दुसरीकडे रफ वगैरे करता येत नाही कुठं. सो 8 सेंटीमीटर पर्यंत काहीतरी आन्सर येईल याचं ओके. इफ यू इन्क्लूड दिस रो डब्ल्यू, जर तुम्ही रो डब्ल्यू कट करून टाकला इथून तर ह्याच्यापेक्षा सिंपल बनेल मे बी काहीतरी जास्त वगैरे येईल ओके. 8 सेंटीमीटरचा डिफरन्स असेल 25 8 200 बरोबर. सो दिस इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. तुम्ही फक्त लॉजिकवर लक्ष द्यायचं की आपण काय करतोय ओके. या दोन कंडिशन वापरून घ्यायचं. हे पुढचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण कधीही व्हॅरी करू शकतो, ट्रिक्स बदलू शकतो, काहीही करू शकतो ओके. सो डोंट वरी अबाउट दॅट. बर्नॉलीज इक्वेशनची एक लास्ट कन्सेप्ट आहे जी तुमच्या बुकमध्ये नाही आणि तुमच्या स्कोपच्या पुढची येते म्हणजे मे बी JEE वगैरे सुद्धा येणार नाही किंवा येईल सुद्धा. म्हणजे तुम्ही फक्त लॉजिक समजून घ्या. याच्यावर जर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आले असतील तर मी तुमचे घेईन ते डोंट वरी. काय आहेत बघा हे क्वेश्चन्स नेमका काय बघा. काय असतं कधी कधी गावामध्ये पाणी पोचवायचं असेल समजा लांबच्या तलावातलं तर ते अशा लांब पाईप टाकले असतात बघा डोंगरावरून. ज्या डोंगरावरून ज्या पाईप टाकतो त्याला आपण सायफन म्हणतो ओके. कोण जर गावातून आला असेल तर त्याला माहीत असेल की जिथं तलाव आहे एका बाजूला मध्ये डोंगर आहे आणि इकडं गाव आहे ओके. हे तुमचं घर आहे समजा, तुमच्या घरात तुम्हाला पाणी हवंय तर अशी पाईप टाकतात वरून आणि पाणी यायला लागतं ओके. मी याच्यात डीप जात नाही, मी तुम्हाला फक्त एक सिंपल हे सांगतो लॉजिक सांगतो याच्या मागचं की पाणी कसं येतं ते काय होतं. इथं जर बघितलं तुम्ही ह्या पॉइंटला म्हणजे ह्या पॉइंटला बघितलं तर ग्राउंड पासून हाईट किती आहे H1 आहे ओके. आणि ही जी हाईट आहे ती टोटल हाईट किती आहे ग्राउंड पासून H1 प्लस H2. आता ही हाईट एवढी जास्त असते तुम्हाला माहिती आहे जसं जसं वर जाल तसं प्रेशर काय होतं ड्रॉप होत जातं. एवढी जास्त असते की इथलं प्रेशर जे आहे PQ इट कम्स बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर नियरली. त्याच्यामुळे इथलं पाणी असं वर चढतं. इथं हे तुम्हाला मे बी पटणार नाही. फ्लूड मधल्या बऱ्यापैकी गोष्टी अशा म्हणजे डोळ्यानं बघितल्याशिवाय पटत नसतं. हे काय होतं वर चढतं असं कम्प्लीट आणि इथे एकदा पोचलं की काय मग ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढून आणते समजते आणि इथं पाण्याचा फ्लो मिळतो. मग ह्याचं एक हे काय म्हणतो आपण त्याला कंडिशन आहे की ही H1 प्लस H2 ची जी ऍडिशन आहे आणि ही जी PQ ची हाईट आहे हाईट ऑफ PQ म्हणजे ही जी वर हाईट आहे ह्या इथून इथंपर्यंत वॉटर लेवल पासून ही हाईट इट शुड नॉट बी लाईक दिस. म्हणजे ही हाईट सॉरी करेक्ट
म्हणजे ही हाईट काय एवढी जास्त नसायला पाहिजे, नाहीतर हे चढणारच नाही पाणीवर त्याच्या ग्रॅव्हिटी इफेक्टमुळे. कळतंय? हे तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये शिकाल. सायफन फ्लो म्हणून असेल, तुम्हाला पंप वगैरे डिझाईन करायचे असतील, पंपला असं लिहितो आपण. ओके, पंपने वगैरे तुम्ही पाणी पोहोचवायचं असतं. कधी कधी सायफन जर एवढी वर्क करत नसेल तर त्यावेळी तुम्ही हे शिकाल. आतापुरतं फक्त मी काय केलं, याला इंट्रोड्यूस केलं. लक्षात ठेवा की इथलं प्रेशर ड्रॉप होतं, त्यामुळे पाणी वर चढतं आणि ग्रॅव्हिटीमुळे ते खाली येतं. दॅट्स ऑल. ओके, भरपूर ठिकाणी डोकं लावतात हे. मे बी आता फ्लूइड बद्दल विषय निघालेलाच आहे, तर तुम्हाला फुंगसुक वांगडू किंवा सोनम वांगचुक असं नाव माहीत असेल मे बी, लडाख मधलं. ते आईस तुपा बनवतात. ह्याच्याबद्दल तुम्हाला कुठं जर इन्फॉर्मेशन भेटली तर बघा, आईस तुपा हे विंटरमध्ये असं बर्फाचं काय होत जातं असं, आणि त्यानंतर ते वितळून खाली येतं. हे बघा, चेक करायचं. हे जनरल नॉलेज आहे, म्हणजे खूप छान. म्हणजे तिकडं जो पाण्याचा प्रश्न आहे हिमालय एरियाजमध्ये, लडाख वगैरे त्या एरियाजमध्ये, तिथं पाणी गोठतं, आपण तरी जरा सुखात आहे. त्यामुळे त्यांनी हे तयार केले की असं एक बर्फाचं असं कम्प्लीट स्तूप, म्हणजे असं डोंगर तयार होत जातं. खूप छान आहे, म्हणजे इंटरेस्टिंग आहे. बघा, तुम्हाला सापडलं. ओके, सो दॅट्स ऑल फॉर दी कन्सेप्ट ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टॉरिसिलीज इक्वेशन बघू. ओके, माझ्या डोक्यात होतं की नेक्स्ट लेक्चरमध्ये टॉरिसिलीज बघू, पण ही एकच कन्सेप्ट राहिली आहे, त्यामुळे डायरेक्ट विस्कोसिटी सुरू करता येईल आपल्याला. टॉरिसिलीज इक्वेशन म्हणजे टॉरिसिलीज लॉ काय बघा, इफ्लक्स व्हेलॉसिटीसाठी असतो. इफ्लक्सचा अर्थ काय, समजा एखाद्या टँकमध्ये एवढं पाणी तुम्ही भरलेलं आहे, ओके, आणि इथून एक होल ओपन केलं समजा, तर इथून जे पाणी बाहेर पडतं ते ज्या व्हेलॉसिटीनं बाहेर पडतं याला काय म्हणतो आपण, इफ्लक्स व्हेलॉसिटी. दॅट्स ऑल. ही इफ्लक्स व्हेलॉसिटी कशी काढायची, तर त्याचा एक फॉर्म्युला आपण बघू तो. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, टॉरिसिलीज लॉ बघतो. आणि ह्याच्यासाठी सुद्धा काय यूज करणार आहे आपण, बर्नॉलीज इक्वेशन यूज करणार आहे. ओके, तर युजिंग बर्नॉलीज इक्वेशन, आता मी काय करतो, 2 पॉइंट घेतो. जस्ट आतला एक पॉइंट घेतला मी, जस्ट बाहेरचा एक पॉइंट घेतला, 1 and 2. एक सेम होरिझोंटल लाईनला येते, त्यामुळे यांची हाईट डिफरन्स वगैरे आपण निग्लेक्ट करणार. आणि बर्नॉलीज इक्वेशन मग कसे अप्लाय करू शकतो आपण, वी कॅन अप्लाय लाईक दिस, P1 प्लस रो V1 स्क्वेअर, सॉरी हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. ओके, वी कॅन अप्लाय लाईक दिस. आता इथं बघा, ही जे P1 आहे, इथली 1 ची जी प्रेशर असणार आहे तो काय काय असणार आहे, तर एक तर इथलं हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, बरोबर, प्लस त्याची स्वतःची काहीतरी वॉटर हाईट कॉलम आहे, त्याचा रो GH, बरोबर का, बरोबर. हा टोटल काय असणार आहे आपला, P1 असणार आहे. नाव हाफ रो V1 स्क्वेअर, आतली व्हेलॉसिटी काय असेल. ओके, जर तुम्ही बघितला किंवा मी याला काय करतो, इथली आतली व्हेलॉसिटी जी आहे, इथला एरिया खूप जास्त आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की युजिंग कंटिन्युटी इक्वेशन A1 V1 इज इक्वल टू A2 V2, इथली A1 जो आहे हा खूप मोठा आहे, कळतंय का. किंवा समजा मी V1 जर बघितलं असं, V1 इज इक्वल टू A2 V2 अपॉन A1, हा A1 एवढा मोठा आहे की त्याच्यामुळे V1 तुम्ही काय करू शकता, नेग्लेक्ट करू शकता. मग ही सुद्धा टर्म काय होते, नेग्लेक्ट होते. ओके, इज इक्वल टू, म्हणजे कंपॅरिझन मध्ये बरं का, A2 च्या कंपॅरिझन मध्ये A2 खूप लहान आहे आणि A1 खूप मोठा आहे, त्याच्यामुळे A1 मोठा आहे म्हणजे काय, होलचा जो एरिया आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये A1 खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्ही V1 ला काय करू शकता, नेग्लेक्ट करू शकता. ह्या जिथून जे पाणी सरकतंय खाली, हे त्याच्या व्हेलॉसिटी कंपॅरिझन मध्ये ही जी व्हेलॉसिटी, इफ्लक्स व्हेलॉसिटी खूप जास्त आहे. त्यामुळे आता P2 म्हणजे काय, ओपन आहे. P2 इथलं सुद्धा प्रेशर किती असणार, ऍटमॉस्फिअर. जिथे जिथे ओपन आहे तिथे ऍटमॉस्फिअर लावायचं, मग खाली असू दे, वर असू दे, कुठेही असू दे. कळतंय. नेक्स्ट इज हाफ रो, नाउ दिस इज इफ्लक्स व्हेलॉसिटी स्क्वेअर. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर कॅन्सल झालं, हे रो कॅन्सल झालं. सो नाव इफ्लक्स व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2GH अंडर रूट. एवढं सिंपल एक्सप्रेशन आहे फक्त याचा, इफ्लक्स व्हेलॉसिटीज. म्हणजे तुम्हाला फक्त काय बघायचं आहे, H इज
the height below the water surface. हे एवढंच तुम्हाला फक्त बघायचं, त्याच्यानुसार इफ्लक्स वेलोसिटी काढू शकतो. आणि इफ्लक्स वेलोसिटी जी आहे ती मॅक्झिमम कधी असते याचं एक वेगळं डेरिवेशन आहे, मॅक्झिमम मिनिमम वापरून करतो आपण ते, पण मी डायरेक्टली देतो तुम्हाला. इफ्लक्स वेलोसिटी इज मॅक्झिमम h इज इक्वल टू h/2. हे सुद्धा कुठेतरी लिहून ठेवा की हा जो हाईट असतो ही जर निम्म असेल एचच्या, ओके, तर h इज दी टोटल वॉटर सरफेस हाईट, याची जर निम्न असेल तर त्यावेळेला इफ्लक्स वेलोसिटी खूप जास्त असते. आता इफ्लक्स वेलोसिटी कॉन्स्टंट असते का, तर नाही, कारण जसं जसं पाणी बाहेर जाईल तसं तसं एच काय होत जाणार, कमी कमी होत जाणार, समजते. त्यामुळे इफ्लक्स वेलोसिटी काय होणार, कमी कमी होत जाणार. त्यामुळे जसं पाणी संपत जातं, तुम्ही बघा पाणी इथं पडत असेल अगोदर तर ते हळूहळू असं पडायला लागतील खाली खाली. येतं लक्षात. तर हा होता टॉरिसिलीज लॉ. हे जे सगळे मी फॉर्म्युले सांगितले तुम्हाला हे कुठेतरी लिहून ठेवा. बर्नौलीज इक्वेशन आणि फ्लुइड डायनॅमिक्स आता बऱ्यापैकी संपलेला आहे. नेक्स्ट जे आहे एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपला टीचिंगचा, त्याला आपण म्हणतो विस्कॉसिटी. जनरली प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये विस्कॉसिटी शिकवतात, पण आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये घ्यायचा आहे तो विस्कॉसिटी अँड सरफेस टेन्शन. ओके, ह्याच्यावर आता नेक्स्ट एक 10 लेक्चर तरी असतील मे बी, कारण खूप इम्पॉर्टंट आहे सरफेस टेन्शन वगैरे डेली लाईफ मध्ये सुद्धा. सो आय होप की बर्नौलीज इक्वेशन तुम्हाला क्लिअर आहे. प्रॅक्टिस करा. बर्नौलीज इक्वेशन खूप सोपी आहे, कारण तुम्ही बघितलं आतापर्यंत मी हा सोडून दुसरा कुठलाही फॉर्म्युला यूज केलेला नाही. कुठं रोजी H1 वगैरे यूज करतो कधी कधी. आता हा सुद्धा फॉर्म्युला यूज करताना तुम्ही घेतला एक 0.1 आणि हा 0.2 सुद्धा घेऊ शकता. त्यावेळेला फक्त इथे रोजी H1 रोजी H2 येऊन जाईल, ठीक आहे. पण शेवटी आन्सर हेच येणार आहे त्याचं, इफ्लक्स वेलोसिटीचं. त्यामुळे फॉर्म्युला तोच आहे, तुम्हाला फक्त त्याच्याशी खेळता आलं पाहिजे. Okay, that's all for today guys. Have a good day, stay home and stay safe.